नमस्कार मंडळी. जसं की मी ह्याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला तो नाही का, एक जणांना मला कमेंट केले की तू का डोक्यावर पडली का, तुझं वय काय आहे ना असं करण्याचं. तर मी नाही का बोललो आता नखरे नाही करायचे तर कधी करायचे. तर एक दादाने मला कमेंट केली की तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय किती नखऱ्याची आहेस ती, ते पुढचं सांगायची गरज नाही, सगळी लाच सोडून दिली. कसं आहे दादा, हे बघा त्याची कमेंट आणि माझी लायकी काढतोय हा दादा. मी लायकीच्या बाहेर गेलीच नाही पहिली. ती सांगायचीच गरज नाहीये. कसं आहे, महिलांपेक्षा ना गडी माणसाला जास्त माहिती असतं की कुणी लाच सोडून दिली, कोण किती का खालच्या पातळीचं आहे, कोण कुणाच्या बुडाखाली अंधार आहे. तर मी प्रेमाने सांगते. आणि मी नाही लाच सोडून दिली. माझ्या नवऱ्याला माहिती मी कशी आहे. आणि हिशोब ठेवणारा वरचा बसलेला आहे ना, ते बघ माझे स्वामी बसलेले आहेत कोपऱ्यात, त्यांना सगळं माहिती आहे माझ्या मनात. आणि देवापासून काहीच लपत नसते. माणसापासून काही जरी लपलं ना तर देवापासून काहीच, वरच्यापासून काहीच लपत नसते. कोण किती पाण्यात आहे ना त्याला सगळं माहिती असते. कोणाच्या मनात काय चाललंय ना त्याला सगळं माहिती आहे. ह्याच्या कुणाच्या काय डोक्यात विचार चाललेत ना तर देवाला सगळं माहिती असते. तर उगाच उचलायची जीवन लावायची टाळ्याला असं नाही करायची की दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की तू किती नखरेची आहेस, बाकी सांगायची गरज नाही. लाच सोडून दिली नाही दिली रे दादा, मी लाच सोडून, मी कशाला लाच सोडून देऊ, मी लाच धरूनच आहे आणि मला लाच सोडून द्यायची गरजच नाही. आणि मी व्हिडिओ बनवते याचा अर्थ मी काय म्हणजे व्हिडिओ बनवण्या प्रत्येक बाई म्हणजे एकदम थर्ड क्लासच नसती का, कॅरेक्टरलेस नसती का, काही त्यांना काही म्हणजे नसतंच का. एक आवड आहे, एक कला आहे. तुम्ही जे नाही पैसे देऊन थिएटरला 150, 200, 400 रुपये देऊन पिक्चर बघायला जात असतात आवडीने, मला हा बघायचा आहे, हा याचं कॅरेक्टर चांगलं होतं, त्याचं कॅरेक्टर चांगलं होतं, तो हिरो चांगला होता, ही हिरोईन चांगली होती, चांगलं वाटतं ना. तसं आम्हाला ही आमची कला आहे, ही माझी कला आहे आणि ही मला आवडती. मी बनवणार व्हिडिओ, मला कोणाच्या कमेंटनी फरक पडत नाही. पण त्यांच्या कमेंटचं तुम्ही कमेंट केली त्याला 10 जण वाचणारे असते तर शेवटी काय बोलणार, हे बघा हिच्या व्हिडिओ खाली अशी कमेंट केली. आपल्याला काय वाटत नसतं पण समोरच्याला गैरसमज होत असते. त्याच्यामुळे त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला दुसरा व्हिडिओ टाकावा लागतो की तुम्ही चुकीचं बोलताय. आणि कसं आहे ना, 100%, 70-80-90% फेक आयडियावरनच कमेंट करणार आहेत. जर हिंमत असेल तर रिअल आयडी वरनं कमेंट करायला पाहिजे. तुमचे डीपी ठेवा, सगळं रिअल ठेवा. फेक आयडियावरनं काय उपयोग आहे. प्रायव्हेट आयडी ठेवता, कशाला प्रायव्हेट आयडी ठेवता. आपलं बघा, मी जशी आहे ना तशी, घरात जशी आहे ना तशी 4 चौघात वागत असते मी. असं माणसाला मला कुणी चांगलं समजावं म्हणून कधीच चांगली वागली नाही. मी जशी आहे ना तशी रिअल 4 चौघात वागत आहे. मी अशी मतली बी नाही, आतल्या गाठीची बिलकुल तर नाहीये, नाहीच आहे मी बिलकुल. मला आवडत बी नाही तसलं. जशी मी घरातल्या माणसासोबत वागते ना सगळ्यांसोबत तशीच वागते, मिळून मन मिसळून. असं नाहीये बाई मला नाही बोलायला आवडत त्याच्या संग, बाई मी नाही बोलत त्याच्या संग. ते म्हणतात ना मी नाही त्यातली कडेवर लावातली, यातली आम्ही नाही. तर समजलं ना, जशी आहे ना तशी 4 चौघात दाखवत असते मी. शेवटी त्याचे जेवढे माणूस विचार भंगार असतात ना त्याच्यापेक्षा डबल माणूस भंगार असतो. पहिली गोष्ट, मला काही फरक नाही. माझ्या आईला, भावाला, बहिणीला, सगळ्या माझ्या गणुगाताला सगळ्यांना माहिती मी कशी आहे, काय आहे. मी किती लहान असल्यापासून नवऱ्यापाशी नांदते, कसा संसार करते. बाकी तुमचे विचार तुमच्यापाशी, त्यांचं लोणचं घाला आणि 12 महिने खात बसा, यांनी मला काही फरक पडत नाही. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं होतं, लाच सोडून दिली ना, माझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की किती नखऱ्याची आहे. काय लिहिलंय माझ्या चेहऱ्यावर, नखऱ्याची दिसते का. हा, मला लग्नाच्या अगोदर सगळे म्हणायचे नांदायची नाही अगोदर, नांदले ना किती नवऱ्याने हाणलं, मारलं, धुतलं, कुत्र्यावानी बदाडीलं, काही जरी झालं तर शेवटी नांदलेच ना. का काही कुणाच्या दारात गेले मागायला, हे बाई मला लय सासरवास आहे, मला त्रास आहे, मी जाते नवऱ्याला सोडून. नखऱ्याची असती तर कवाच गेली असती. जी बाई इतका सुद्धा नवऱ्याचा त्रास सहन करत नखऱ्याच्या असतात ना, थोडं जरी असतं ना कारण, ते निघून जात असतात नवऱ्याला सोडून. तशी मी नाही गेले. मी माझ्या नवऱ्यापाशी खंबीरपणे राहिले. नखऱ्याच्या बाया नवऱ्याच्या पाशी नांदत नसते, एवढं ध्यानात राहून द्या. हा,
आणि राहिला व्हिडिओ बनवायचा प्रश्न, कुणी काही माझ्या कमेंट बॉक्समध्ये भोका, मी त्याला प्रत्युत्तर द्यायला खंबीर आहे. मला कशाची भीती नाही, समजलं ना. माझा देव माझ्या पाठीशी, माझी येडेश्वरी माझ्या पाठीशी, माझे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी, खंबीरपणे माझा नवरा माझ्या पाठीशी. बाकीचं मला कुणाचंच घेणं देणं नाहीये, कुणाचंच. माझ्या सख्या भावाला सुद्धा आवडत नव्हतं व्हिडिओ बनवते म्हणून, नव्हतं आवडत. त्याला आता आवडायला लागलं. अख्खं महाराष्ट्र बनवतोय, मी एकटीच थोडी बनवते, सगळेच बनवतात. हा, माझ्या बोलण्यात इगो ऍटिट्यूड दिसत असं, ती माझी पद्धत आहे बोलण्याची. मी घरात बी अशीच बोलते, असं नाही मी व्हिडिओ मध्येच असं बोलते. मी घरात बी अशी माणसांना बोलते की माझं फटकन बोलणं असं समोरच्याला वाटतं ही लईच इगो आणि ऍटिट्यूड आहे, लईच रागीट दिसते, नाही लईच घमंडी दिसते. तशी नाहीये मी, म्हटली इतकी साप मनाची ना. पण माझ्या बोलण्यातनं सगळ्यांना तसंच वाटतं, माझ्या चेहऱ्यावर बी तसंच वाटतं की लय घमंडी, लय इगो आहे, लय ऍटिट्यूड आहे. असं काही नाहीये दादा. आणि मी लाज नाही सोडून दिलेली, माझी लाज माझ्यापाशीच आहे. मी लाज कशाला सोडून देऊ? प्रत्येकाची गोष्ट असते ती लाज. तुम्ही लाजा की कुणाला कशा कमेंट करायच्या. आणि लक्ष द्यायचं असेल तर घरातल्यांकडे लक्ष द्या, दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका. आमच्याकडे लक्ष द्यायला आमचं कुटुंब आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या. दुसऱ्याच्या कशाला ना खूप शीत असतात. मग काय आता जरा विचार करून कुणाला बी कमेंट करत जा. मलाच नाही, बाकीच्या महिलांना सुद्धा कुणालाच अधिकार नाही कुणाला कमेंट करायची, कुणालाच. प्रत्येकाचं पर्सनल लाईफ असते, ज्याने विचार करायचा असतं. माझी इच्छा आहे व्हिडिओ बनवण्याची, मला फेमस व्हायचंय, व्हायरल व्हायचंय, बरंच मला माझ्या आयुष्यात काही काय करायचंय. मी एक तर शिकलेली नाही, अडाणी. मी शिकलेली असते तर कुठं बी गेले 40,000 रुपये महिना, 40-50,000 रुपये महिन्याने लॅपटॉपवर म्हणजे कॅम्प्युटरमध्ये असं टिक काम केलं असतं आणि कमवले असते. हिला कोण बसलं असतं. पण मला माझी कला दाखवायची, मला आवडतं बनवायला, त्याच्यामुळे मला कुणी शिक्षण देऊ नका. आणि मला शिक्षणाची गरज बी नाहीये. मी माझी स्वतः लहानपणापासून मी माझ्या डोक्याने शिकत आलेली, मला कुणी शिकवलेलं नाही. प्रत्येक गोष्ट, स्वयंपाक म्हणा, संसार कसा करायचा आहे, कुणी शिकवायला नव्हतं मला. सासू नव्हती, सासरा होता, ते कधी म्हणले नाही असं करायचं तसं करायचं. सगळं प्रत्येक गोष्ट मी 14 वर्षाची असल्यापासून मी स्वतः शिकत आली, तर मला कुणी काही शिकवायची गरज नाही. मी माझी खंबीर आहे, कळलं ना. बाकी एवढंच काय सांगायचं होतं. काय हुकून चुकून जर चुकीचा शब्द तोंडातून आला असं तर माफ करा. हा.